नमस्कार, महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे। आज जागतिक योग दिवस आहे। या निमित्त देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात। योगाचं महत्त्व पासून योगा प्रशिक्षण हे शिकवलं जातं। अशाच प्रकारे ठाण्यामध्ये देखील नावाजलेलं श्री अंबिका योग कुटीर हे गेल्या अनेक वर्षापासून योगाचे धडे सर्वसामान्य व्यक्तींना नागरिकांना देत आहेत। श्री अंबिका योग कुटीर जे केशल मिल ठाण्याच्या ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे आणि बऱ्याच ठिकाणी ब्रांचेस देखील आहेत। या ठिकाणी जे योगाचे धडे शिकवले जातात, तर आज आपण त्यांच्यासोबत महाराष्ट्र माझामध्ये संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की योगाचं महत्त्व काय आहे आणि आज जागतिक योग दिन आहे। या निमित्त काय ते सांगतायत ते आपण ऐकूया। आपल्यासोबत आहेत संतोष सर आणि त्यांची जी टीम आहे। तर संतोष सर, महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे। आज जागतिक योग दिन आहे, काय सांगाल तुम्ही थोडक्यामध्ये याबद्दल? हे बघा, आता जागतिक योग दिवस ते एक दिवसाचं आपण हे करतोय, बरोबर आहे, पण ते प्रत्येक दिवस 365 डेज केला पाहिजे। आणि आमचे ते श्री अंबिका योग कुटीर इथे ठाण्यात आहे। तर आम्ही इथे जे गुरुजी निगम गुरुजींनी हे केलं आहे ते 1965 मध्ये चालू केलं होतं आणि त्यांचं ते एकच हे होतं की सर्वांना हे जे साधारण लोक आहेत तिथपर्यंत गेलं पाहिजे आणि तिथे निःशुल्क जे योग आम्ही शिकवतोय। तर आम्ही सर्वांना तुमच्या मार्फत सर्वांना विनंती करतो की तुम्ही या आणि जो योग आपण एका दिवसासाठी नव्हे, प्रत्येक दिवस आपण हे 365 डेज आपण योग आपण साजरा करूया। सर, काय सांगाल? योगा दिवस तर आज आहे, पण योगा दिवस फक्त एक दिवसाचा नसला पाहिजे। योग का महत्वाचा आहे, योगा का करणं महत्वाचं आहे, काय सांगाल याच्याबद्दल? हे बघा, योग म्हणजे ते आजचं नव्हतं, ते आदि गुरु शंकराचार्य म्हणजे भगवान शिवनी हे चालू केलेला। तर हे जेव्हापासून सृष्टी चालू आहे तेव्हापासून हे आपलं योग चालू आहे। तर योग म्हणजे काय, हे नुसतं जिम किंवा व्यायाम नव्हतं, हे शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही आहे। योग म्हणजे जुळणे शरीर आणि मन, आपण त्याला स्वस्थ आपण कसं ठेवावं त्यासाठी योग अतिशय महत्त्वाचा आहे आणि योग प्रत्येक माणसाने केला पाहिजे। सर, योगा केल्यानंतर काय फायदा होतो, शरीराला काय लाभ होतो? आता साधारणतः प्रत्येक जण काही ना काही आजाराने ग्रस्त आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपण ऐकलंय की योगा करा, फिट राहाल। तर नेमका योगाचं महत्त्व काय आणि शरीराला कसा फायदा होतो? नाही, शरीर जसं मी बोललो ते शरीर आणि मन। शरीर म्हणजे शरीराचे व्याधी बरीच आहेत, त्याच्यासाठी आपण बरेच औषध घेतो। आणि मनासाठी काय, ते योग म्हणजे योग चित्तवृत्ती निरोध म्हणजे योगा केल्याने शरीरात सोडून द्या मनाला पण लाभ होतोय। आणि आम्ही जे योग शिकवतोय शरीर आणि मन हे दोन्हीसाठी केलं पाहिजे। आणि प्रत्येक माणसाने जसं ह्या वर्षाचा थीम आहे वसुधैव कुटुंबकम, म्हणजे आपण जनकल्याण कसं व्हावं आणि लोकांचं शरीर आणि मन योगा केल्याने जसं शरीर आणि मन स्फूर्तिदायक आणि मन एकदम तंदुरुस्त असो तसं त्याचं हे आहे आणि सर्वांनी केलं पाहिजे। केल्याशिवाय ते फक्त सांगून काय फायदा नाही, ते अनुभवाचं शास्त्र आहे, केल्याने त्याचा अनुभव आपल्याला येतोय आणि तेच आपला फायदा आहे। तर काय सांगाल, आता धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक जण बिझी आहे, योगा करायला वेळ नाहीये, ऑनलाईन क्लासेस बरेच जण युट्यूब वगैरे लावून ते योगा करतात। तर त्यांच्याबद्दल काय सांगाल, त्यांना काय मार्गदर्शन कराल? आणि जर आठवड्यातून एकच दिवस मिळतोय सुट्टीचा, त्या दिवशी योगा आपल्या क्लासमध्ये कशा प्रकारे जॉईन करता येईल, काय सांगाल याबद्दल? हे बघा, आमच्याकडे जे योगा आम्ही जे शिकवतो ते साप्ताहिक आहे, एक दिवस आहे। आपण जसं आपण बोललेत, हे शरीर आपण जो शरीर आहे आपण ज्याने 24 तास काम करतोय त्या शरीरासाठी आपण काय करतोय किंवा मनासाठी काय करतोय, तर एक तास कमी कमी एक अर्धा पाऊण तास तरी आपल्यासाठी ठेवायला पाहिजे। आणि श्री अंबिका योग कुटीरमध्ये तुम्ही जर वन्स इन द वीक एकदा वीकमध्ये आलाय आणि ते प्रत्येक दिवशी आपल्या घरी करायचं आहे, तर आणि ते पण आता आपण हे बघतो, आता आपण नेहमी पैशाकडे आपण बघतो, सर्व ठिकाणी पैशाचा खेळ चालू आहे, पण गुरुजींनी इथे निःशुल्क चालू केलाय आणि त्याचा सर्वांनी फायदा घ्यायला पाहिजे। आणि महिलांसाठी कशा प्रकारे योगा शिकवला जाऊ शकतो, त्यांच्या दैनंदिन जीवनात ते कशा प्रकारे वेळ मॅनेज करू शकतात, तर याबद्दल आपल्याकडे श्री अंबिका योग कुटीरचे ज्या प्रशिक्षक महिला प्रशिक्षक आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। महिलांसाठी काय प्लॅन आहे तुमच्याकडे, कशा प्रकारे तुम्ही योगा शिकवला जातो आणि महिलांना काय सांगाल तुम्ही? महिलांसाठी खूपच आवश्यक आहे, कारण महिलांना जे आहे हार्मोन्स इनबॅलन्सिंग, बाळंतपण, लग्न, तणाव, नोकरीचे तणाव, भरपूर खूपच तणाव असतात। पुरुषांपेक्षा जास्त महिलांना खूपच समस्या आहेत। तर त्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला योग हा अत्यंत 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 महत्त्वाचा विषय आहे आणि तो महिलांनी मनावर घेऊन करायलाच हवाय। अंबिका कुटीर 60 वर्षापासून, आम्ही हीरक महोत्सवी वर्ष गेल्या वर्षी साजरं केलं, 60 वर्षापासून आपली सेवा करतंय आणि आमचे वर्ग निशुल्क आहेत।
देश विदेशात सुद्धा आमच्या शाखा आहेत. तर महिलांनी त्याचा खूप लाभ घ्यावा. आमचे ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहेत, अगदीच अडचणीचे असतील तेव्हा. नाहीतर आम्ही एकच वार तुम्हाला फक्त 2 तास कुटीरात बोलवतो आणि शुद्धी क्रियापासून अगदी मनाचे व्यायाम तुमचे म्हणजे डिप्रेशन पासून दूर करण्याची शक्ती ह्या योग साधने. आपला जो क्लासेस आहे श्री अंबिका योग कुटीर हे सर्वसाधारण कुठे आहे, ठाण्यामध्ये कुठे आहे आणि कशा प्रकारे त्याचा लाभ घेत आहे? ते श्री अंबिका योगकुटी BK मिल्स केसर मिलला आहे, गोकुलनगर मध्ये आहे. आणि तिथे आमचं सतत मंगळवारी सोडून प्रत्येक 6 दिवस सकाळी आणि संध्याकाळी चालू असते. तर हे होते श्री अंबिका योग कुटीरचे जे प्रशिक्षक संतोष तिवारी सर आणि त्यांची पूर्ण टीम आहे. आज त्यांनी बऱ्याच ठिकाणी योगाचे धडे शिकवलेत. अशाच प्रकारे योगा प्रत्येकाच्या जीवनात येऊन प्रत्येकाचं जीवन सदृढ चांगलं झालं पाहिजे, निरोगी झालं पाहिजे, हीच आपण या जागतिक योगा दिनानिमित्त प्रार्थना करूया, अपेक्षा करूया. आपण पाहतात महाराष्ट्र माझा. धन्यवाद.